मंडळी, विनोदाच्या अत्तराची शिंपण करत तुमचे काही क्षण हास्यमय करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, वेळ झाली आहे ग्रामपंचायतीच्या मीटिंगची, त्यामुळे हसायला तयार आहात. तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतल्या गावातले इरसाल गावकरी. थांबा जरा, थांबा. नाही तर काय कशासाठी जमलेलो आहोत आपण? ग्रामसभा आहे की नाही? आपण ज्या विषयासाठी इथे जमलेलो आहोत त्याच्यावर चर्चा सुरू करूया का? सरपंच. तर नमस्कार मंडळीनो. नमस्कार. आज आपण इकडे जमलेलो आहोत भारत महत्वाच्या विषयावर आपण जमलेलो आहोत. बरं, शासनाने आपल्याला जे काही 12 TCCV दिलेले आहेत. कुठले TTCV देतील? अरे असं काय करताय? कुठलं म्हणजे काय? मी माझ्या हातानं मोजलेले आहेत. अशी मान खाली वर होते त्याची ती. ते दिलेले आहेत शासनाने, पण ते TTCV नाहीयेत. मग काय आहे? ते CCTV आहे. हा, जे काय बोलतात आहेत ते शासनाने दिलेले आहे. बरोबर. बरं, ती सगळी 12ची 12 आलेली आहेत. आपल्याच गावात कुठल्या एरियात लावायची, किती लोकांना वाटायची, हे आपल्यातच आपण ठरवायचं आहे. आज सगळा निर्णय घेऊन म्हणजे मी मोकला. मास्तरांनो, हळू बोल रे पम्या. बोलतो हळू बोलतो. नाही आता हे सरपंच जे काय बोलतायत तो निर्णय काय घ्यायचा आहे? म्हणजे त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय आता आपण किती माणसं आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 माणसं आहेत ना. प्रत्येकाने एक वाटून घेऊया. मग संध्याकाळी मॅच पण आहे, त्या CCTV वर आम्ही मॅच पण बघू काय रे? अजिबात नाही. अरे काय? एक कुणाला मीठ देणार नाही देऊ. जे काय 12 आपल्या CCTV भेटलेले आहेत. CCTV. हा, ते जे काय भेटलेले आहेत त्यातलं 9 टीव्ही ते मी माझ्या घरी घेऊन जाणार अरे आहे. हे कुठली टीटीव्ही आहे? सरपंच CCTV. अरे हो, तेच तिथे 9च्या 9 मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे. नाही लय झालं आता सरपंच. ही म्हणजे लयच झालंय आता. लय म्हणजे काय? तुम्हाला सांगतो मास्तर, शासनाकडून काय बी येऊ द्या, पहिले ह्यांना ह्यांच्या घरी घेऊन जायचं. बरोबर. तुम्हाला सांगतो, मागच्या वेळी 4 संडासाची भांडी आली होती, ही स्वतःच्या घरी घेऊन गेलो होतो. ह्यांच्या घरी ढुंगण 3 आणि संडासाची भांडी 4 होय. म्हणजे बुडत 3 आणि भांडी 4 असं झालं का हे? नाही ही काय मला पटत नाही. बरोबर. चौथ्या भांडीचं काय केलं तू? सांगा सरपंच. हे ते करू नका, मी सांगू का? सांगू बा मी. सांग तू सांग. तुम्हाला सांगतो मास्तर, चौथ्या भांड्याला ह्यांनी खालनं बोळा लावला, वरनं काच बसवली आणि तिकडं लगा वड्यातलं मासा आणून त्यात सोडल्या ते. काय बोलतो? फिश टँक करून घरात ठेवलाय संडासाच्या भांड्याला. आणि मग तुम्हाला सांगतो, इथं मला बसायला जागा नाही. मी सकाळचं तिकडे वावरात जाऊन कार्यक्रम करून येतोय आणि ह्यांच्या घरात ह्यांचं मास त्यात हाकते ही काय चुकीचं? ही म्हणजे काय आहे? तुझं वसड एवढं सगळं सांग तुझं. मागच्या टायमाला शासनाकडे आपल्याला भांडी 4 आली होती, बरोबर? आली 4. आता आपल्या सदस्य 12 ना, भांडी आली 4. एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा ती माझ्या घरी घेऊन गेले. माझं काय चुकलंय मला सांगा. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, मी 9 टीटीव्ही घेऊन जाणार आहे. म्हणजे हाय त्यातली 2 PTTC मी म्हणजे असं घरात लावणार ना, असं वाटणार. एका वाक्यात 2दा CCTV चुकीचं बोललेले आहेत ते. त्यांना सांगा त्यांना काय. सांगतो मी पण सांगतो. आणि मुळात सरपंच एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या. काय? CCTV म्हणजे कुठला टीव्ही नव्हे ज्याच्यावर सिरियल, मालिका, सिनेमे दिसतील. नाही, मग ये CCTV हा एक प्रकारचा कॅमेरा असतो. माका द्या कॅमेरो. का? माका रील बनवूचे होत आणि आपल्या गावाचं नाव मोठा 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 करूचा. हा ही बघा, गरिबांची करिश्मा कपूर, हिला नाव मोठं करायचं आहे. ते कॅमेरे म्हणजे काय, शूटिंगचे कॅमेरे नसतात. कॅमेरेच असतात, पण ते कसे क्लोज सर्किट टेलिव्हिजन कॅमेरे असतात. CCTV त्याने काय होतं बाबा, त्याचे वरती लावायचे आणि मग त्याच्यातून त्या CCTV मधून आपण आपल्या पूर्ण गावावर लक्ष ठेवू शकतो. त्याच्यात ना हा, काय सगळी- मास्तरांनो, हळू मी काय म्हणतो,
तुम्हाला माहिती आहे ना आता सीसीटीव्ही बद्दल जे काय आहे ते हा. पण तुम्हीच सांगा कुठे लावायचे ते हा सांगतो मला बोलू द्याल तर मी सांगेन नाही, बोला. तर हे जे सीसीटीव्ही आहेत ते आपल्या गावाच्या सुरक्षिततेसाठी आहेत बरोबर? हा, बरोबर. मला वाटतं आपण एक सीसीटीव्ही देवळाजवळ लावूया देवळात कशाला? देवळात कशाला? नाही 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 नाही, देवळात माझं कशाला पाहिजे? वाटतं बरोबर आहे देवळाच्या बाहेर चपले चोरीत जातो आपले तर काय घेऊन बसले काकी गेल्या महिन्यात एकानं तिजोरी फोडला हा, हे जे मुद्दे आहेत ते आपल्याला कव्हर करायला हवेत की हा मग नाही देवला जवळ चालेल चालेल. देवळाजवळ. चालेल चालेल मग आपण एक देवळाजवळ लावूया अनुमोदन आहे अनुमोदन आहे. आता अनुमोदन आहे माझं. माझा पण मोदन आहे काय प्रॉब्लेम नाही आमचं दोघांचं बी आहे. आणि मला वाटतं आणखीन आपले जे आपल्या गावचा जो 4 रस्ता आहे तिथे पण आपण 4 कॅमेरा लावूया एक असा एक असा एक असा आणि एक असा वा. म्हणजे कोण कुठून येतो कुठे जातो हे आपल्याला कळेल चला चला चांगलं. आणि एक सोबत फलक लावूया हा. की गाव सीसीटीव्ही युक्त आहे आणि व्यसन मुक्त आहे खरं मी काय म्हणतो मास्तरांनो ग्रामपंचायतीच्या ऑफिस मध्ये एक सीसीटीव्ही लावा कशाला सगळं चोर तिथंच बसलेत काय समजलं बरोबर आहे. वरेलो काय बोलता बरोबर बोलतो माझं अनुमोदन आहे याला. नाही लावा तुम्ही सरपंचांवर बोट उचलताय बरं का मग काय असं चालणार नाही अजिबात त्यांच्याकडे देव माणूस लागा मी उभ्या आयुष्यात बघितलं नाही मागाशी बोललो म्हणून लगेच हे करू नका मी त्यांच्या बाजून आहे ए तू बोलणार त्यांच्या बाजून तुझ्या घरासमोर काल डांबर टाकलं नाही ना पात्रावर गुलगुलीत झालंय तर बोलणार तू टाकला मग तुला काय प्रॉब्लेम मला प्रॉब्लेम काय मला प्रॉब्लेम आहे problem तुझा. आहे? काय प्रॉब्लेम आहे काय problem आहे? एक मिनिट मला प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे एक तर हा आपल्या गावातला नाही बरोबर आहे. हा पाहुणा बरोबर. मामाकडे राहतो मामाला पॅरली झाला म्हणून हा मीटिंग अटेंड करतो इथं डमी म्हणून हे बघा याच्या बोलण्यावर आधी बंदी आणा मी अविश्वास ठराव आणतो आताच्या आता तू चिठ्ठी लिहायला घे मी चिठ्ठी लिहायला घेतो. काय बोलते चल चल बघूया मोर्यानो चिठ्ठी काय ह्याच्या नावाची कादंबरी लिहिली मी एवढी लफडी माहिती देतो फाडीन बघ मग ती काय फाडतो तू याला त्याच्या नावावर कादंबरी लिहिणार काय? तू ह्याला बोलतोयस तू सावत्याला बोलतोय तू दुधल्या तांदळासारखा आहेस होय आहेत अरे तुला बघून होते घराच्या कोंबड्या पिसारा घेऊन पळतात याला सांगणार याला बोलायचं नाही. बोट खाली कर बोट खाली कर काय? ए, याला- बोला. आवाज चढवा तुम्ही. नाही नाही गप रा, गप रा. आणि तुम्ही दोघांनी जा काय हात पटापट बोला माझ्या बारक्यात ताप इलो मागा घरी जाऊचा तो कधी थंड नसतोच का हो तापातच असतो तो मास्तरांनो बर बर माका माका एक सीसीटीव्ही होयो तुला कशाला हवा अगं खिडकी बाहेर लावचा माका मास्तरांनो माका न कोणीतरी ना रक्तन लव लेटर लिहून पाठवता हो वहिनींनो तुमका सांगतोय असा लव लेटर खिडकीपाशी ठेवता मी जातोय तर पळून जाता तो माझी हुरहुर वाढून राहता कोण हा तो माका बघूचा माका एक सीसीटीव्ही होयो अरे कोण वसारा लव लेटर लिहितोय रक्तानी नाही एवढं कुणाचं रक्त वर आलंय गावामध्ये रक्तदान शिबिर भरत एक कुत्रा तिकडे फिरकत नाही ना तुझं लव लेटर लिहायला बरं रक्त येतं त्याच्याकडं सरपंचांनो हळू बोलणार ए, वाचा. नाही, नाही, हळू बोलतो हा. नाही कसं आहे चूक हिचीच आहे काय काय हिची काय चूक आहे पम्या? चूक हिचीच आहे हिने 100 जणांना झुरवून ठेवला नाही मग नाहीतर काय त्यातला कोणतरी एक असेल त्या मजनूने लव्ह लेटर लिहिला नसेल तर कसं आहे आपल्याकडे काय झालेलं आहे सरकारी लॉटरीचा घर याक आणि 100 जणांनी फॉर्म भरला नाही आहे बरोबर आहे ए पम्या मेल्या लय फडफडतस वहिनी तुझ्याकडून शिकलंय होय काय नाही पण या सरकारी घराचा फॉर्म तू भरलंस तर आमका माहित नाही असं वाटलं काय तुला मग आमका सगळं माहिती असतं काकी सिक्सर मारला एका म्हणता स्वतःचा ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचा बघायचा वा तू बोल नाही 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 तसं नाही मग आता कसं आहे कोल्ह्याक द्राक्ष आंबट असा होय येतात का? कुठं इलो? मास्तरांनो काहीतरी जल्ल्याचा वास येता नाही हा, वास काय घ्यायला झालं? आलोय मी इथे काय जळतंय आणि काय नाही जळतंय कशासाठी आलोय आपण इथे त्याच्यावर बोलूया का ए आपण मावशीची पिशवी आहे त्याच्याबद्दल आलोय ना आपण हा मावशीच्या पिशवीत तुमच्या दुधाच्या पिशव्या ठेवल्यात अहो सरपंच मावशीची पिशवी नाही सीसीटीव्ही एक शब्द नाही जमत आहे या माणसाला हा माणूस सरपंच आहे. नाही तर काय ऐका ऐका समजून घ्या ना मला मुद्दा काय आहे ए पोरी तुझ्या घराबाहेर कोणीतरी लव्ह लेटर लिहून जातं की नाही बरोबर ते लेटर मला दे मास्तरांनो, काय बोलतात अरे तसं नाही ते लेटर मला दे मला गावातल्या सगळ्यांची हस्ताक्षर माहिती आहेत मी बघतो कोणाचं आहे हा? नाही सरपंच मला काय माहित नाही मला 2 सीसीटीव्ही पाहिजे अरे, पाहिजे. काय त्याला? काय पाहिजे मला पाहिजे तर मला माझ्या ऊसात लावायचे उसात लावायला दोन म्हणजे त्याने मागितलं देऊन टाका ना काय मागून टाकलं देऊन टाका एक मिनिट तुला काय हवे तुसात लावायला सीसीटीव्ही अहो मास्तर तुम्हाला सांगतो रोज सकाळचं ऊसात जातोय की नाही रोज सकाळी 5x3 ऊस झोपला असतो या माझं डोकं फिरलेलं का कळणं झाले रोज 5x3 ऊस कसा झोपतो या
पण मी म्हणतो तू आधी कोकणात येऊन ऊस लावतोच कशाला एवढा ऊस कुणाच्या तरक्यात घालणार आहे आपल्याला कारखाने तरी आहेत बरोबर हा तू माझ्या ऊसात ये मीच 5x3 ऊस झोपवतो नाही बघ. एक मिनिट ह्याला सांगू तेव्हा याची गटली मी नदी सोडून देईन. जास्त भारी. एक ओ वास्तव ऐका ह्याच्या उसात सीसीटीव्ही लागणार नाही बरोबर. नाही लावायचं का बर हवं तर बाहेर बोर्ड लावा आणि त्याच्यावर लिहा हा. कुणी जर ऊस झोपवला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल काय समजलं बरोबर. काय नाही होत. आणि ऊसात जायचं असेल तर जाऊन ऊस का माती खाऊ नको काय समजलं आता कसं बोललो नाही मास्तरानू माका एक सीसीटीव्ही हवा आहे तुला कशाला आता मला माझ्या दोरीवर सीसीटीव्ही लावायचा आहे हा दोरीवर का लावायचंय पम्या अहो मास्तर कोणतरी वसाडा ना माझे शर्ट पॅन्ट चड्ड्या पलवून नेतो आहे तो मला सीसीटीव्ही लावायचा आहे मग त्याच्यात तो वसाडा मला मिळेल मग त्याचा इलेक्ट्रिक मी एकदाच ताणतो की नाही ते बघा या इलेस्टिक तुझ्या चड्ड्या कोण पलवत नसेल तूच कुठेतरी विसरून येशील घाईगडबडीत मगाशी बोललास ते माका एक सुचूचा काय? मास्तरानू ऐका काय? आपल्या खालच्या अंगात वडाचा झाड बघा थोडे करवंदाची जाळी वारा नसताना पण ना थोडे काहीतरी सळसळता मी स्वतःच्या डोळ्यात 3-4 वेळा बघले माका वाटतं ना थोडे आपण कॅमेरो लावूया म्हणजे काय भूत बीत असतात तर कळून जाईत ना तिकडे कॅमेरा लावायचा नाही. अरे, असं कसं? झालीच नको झालीच नको पण जालींवर नजर नको मग? गावाबाहेर एक तरी अशी जागा राहू दे जिथं वारा मुक्तपणे हुंदडेल नाही नाही सरपंच मी तर म्हणतोय जाळीच कापून टाकू. अरे काय कापशील तू तू काय कोकणात आहेस तो झाला का बाईला अरे, तुम्ही सारखं माझं काढू नका बरं का. काय काढू नका म्हणजे काय हा? अरे कोकणातली झाडी कापायची ना मी सांगून ठेवतो अरे वचारू नको बसा. काय रे बसा? ए, अजिबात बोलायचं नाही काय फालतू अरे, काय मा- बोलतो? हा काय पण बोलेल भांडण गप चाल, नाही. गप. बोट खाली. गप बसा, बसा. नाही 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 हा, झाडी कापायची म्हणजे काय झाडी बरा. म्हणजे एक मिनिट. बरा. नाही, नाही, एकमेकांच्या नाही, जाळ्या नाही, कापा. नाही, ठेवा. कुणी- मी कानपट फोडीन धरून. मला कानपट फोडून काय? ये पुढं आता. हा, भांडा भांडा तुम्ही त्यांच्या जाळ्या कापा तुम्ही त्यांच्या जाळ्या जाळा नका लावूया सीसीटीव्ही कुठेच नाही. हा ठेवा तुम्हाला 9 हवेत ना 9 ठेवा 2 तुमच्या बेडरूम मध्ये लावा 2 संडासात लावा प्रत्येकाने एक घरी घेऊन जावा आणि बघा काय दिसतंय काय ना वा 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 खूप भारी सादरीकरण मस्त सई माहोल परफॉर्मन्स होता एकदम मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्याच ऑब्झर्वेशनला माझा मानाचा मुजरा आहे आणि कंटेनरमधली जी 2 जागृत देवस्थान आहेत ते ज्या जागा भरतात मध्ये मध्ये त्यांना तर माझा दंडवत आहे फॉर एव्हर मला असं वाटतं की ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे कॅप्टनही असा मिळावा आणि त्यांना टॅलेंटही असा मिळावा हे खरं तर नशीब लागतं फार छोट्या छोट्या गोष्टी सगळ्यांनीच भरल्या आणि त्या बघून आम्ही म्हणजे मी तर चाट पडले फारच मजा आली अरुण दादा मस्त मला तुम्ही विशेष आवडलात मजा आली वा वा इरसाल हास्य गावकरांनो धन्यवाद मंडळी कर्तृत्वानं मोठ्या झालेल्या व्यक्तींची समाज दखल घेतोच फिल्टर पाड्याचं बच्चन गौरव मोरे आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांची देखील दखल घेतली जाते एका चॅनलकडून आणि त्यांचा सन्मान म्हणून ही मुलाखत घेतली जाते कधी गोड कधी तिखट चेतना भट कडून बघूया त्यांची ही धमाल मुलाखत नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार MH प्रस्तुत आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमामध्ये मी चेतना तुमचं मनापासून स्वागत करते आज आपल्याकडे 2 मोठी माणसं आलेली आहेत ओंकार मोरे आणि गौरव राऊत तुम्ही सुद्धा संभ्रमात पडलात ना मला सुद्धा आधी असंच झालं होतं मंडळी हो पण यांनीच मला अशी नावं घ्यायला सांगितलीत आता यांनाच विचारूया की या मागचं रहस्य काय आहे सर प्लीज नमस्कार चेतनाजी नमस्कार, नमस्कार. खरं कसं आहे तुमचा हा जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे आभाळा एवढी माणसं हो ह्या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार आहे मी गौरव राऊत हा ओंकार मोरे मोरे. हा ह्याची गंमत तुम्हाला तू सांग सर. कसं आहे ते आम्हाला काही म्हणा ना आम्हाला गौरव राऊत म्हणा ओंकार मोरे म्हणा आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही एकच आहोत Yes. क्या दो बात. जिसम एक जान आहे हम वा. अशी मैत्री आहे आमची आम्ही म्हणजे आम्ही अजय अतुल आहोत Yes.
आम्ही नदीम श्रवण आहोत, जतीन ललित आहोत, अब्बास मस्तान आहोत, आम्ही सलीम जावेद आहोत. क्या मग बात. पुढे जाऊन कसं होणार आहे ना, जीवापाड प्रेम करणारी लोक यांना गौरव ओंकार म्हणणार. आणि जीवाशिवाची बैल जोड म्हणजे गप्प बस. काय बोलतोस? आपण तू बोला ना जीवापाड म्हणून म्हणजे जीवाशिवाची बैल जोड. बैल आहोत आपण. पण जीवाशिवा तर आहे ना. अरे पण बैल आहोत का? गप्प खरंय, बस. खरंय. सॉरी सॉरी. तर असं आमचं प्रेम खूप आहे. आमचं प्रेम खूप आहे एकमेकांवर. वा, एवढंच. वा, वा. नाही पण खरं सांगू का सर, म्हणजे मला तुमच्याकडे बघून असं वाटतं की अशी मैत्री आहे ना लाख वर्षानंतर एकदा बघायला मिळते. एक्झॅक्टली. आणि असा मित्र लाख वर्षातून एकदा जन्माला येतोय. क्या बात. गौऱ्या यार गौऱ्या. मला ओंक्याला मिठी मारायचे. मी आता तेच Yes. बोलणार होतो. मला ओंक्याला मी मिठी तेच मारायची. बोलणार होतो. हे ओंक्या, bonding आहे, please, हे ओंक्या, bonding. please. क्या बात. ओंक्याला मिठी मारायची आहे. एकदा जोरदार. गौऱ्या गौऱ्या मला पण मिठी मार. अशी नाही रे भिकाऱ्या. मी कशी मारली? अच्छा सॉरी सर. वा 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 क्या बात. अरे हे bonding आहे. हे बॉन्डिंग आहे बॉन्डिंग मी आहे. सांगतो तुम्हाला पुढची 7 जन्म 14 जन्म 21 जन्म मला हाच मित्र पाहिजे. पुढचं 28 हे आठवलं 35 वगैरे आठवलं. जोकचा पाठ पण हाच खरं मित्र सांगू का पाहिजे. सर? म्हणजे खरं खरं मला असं वाटतं की तुम्ही कलाकार म्हणून तर धमाल आहातच, येस. पण एक माणूस म्हणून कमाल आहात सर. तुम्हाला सांगतो चेतना मॅडम, व्हॉट इज लाईफ? वॉट लाईफ काय आहे? काय आपण जन्म कशासाठी घेतो? एकमेकांची काय रे? मदत करायला, है ना? त्यांना जवळ घ्यायला, माणूस म्हणून त्यांना जवळ घ्यायला पाहिजे की ना, आपण त्यांची नक्कीच. मदत केली पाहिजे. यासाठी आपण जन्म घेतो. काय म्हणतो भाई? नक्कीच. हो म्हणजे काय प्रश्नच नाही. म्हणजे काय सांगू तुम्हाला, आज तुमचं एक वेगळंच रूप मला पाहायला मिळते. Yes, yes, yes. आमचं सिक्रेट तुम्हाला सांगतो, आमच्या नक्की- दोघांचंही नक्कीच. सिक्रेट. आम्ही कसं ना, आम्ही आहोत तसे आहोत. हा. म्हणजे जसे आम्ही बाहेर आहोत तसेच आत आहोत, लोकांसमोर तसेच सेम आहोत. क्या बात. आमचं इतरांसारखं नाही की सोफ्यावर वेगळं, बाहेर वेगळं, रूम मध्ये वेगळं, पॅकअप झाल्यावर वेगळं, वा. सरांसमोर वेगळं, चॅनलवाली लोक आली त्यांच्यासमोर वेगळं. असं आमचं नाही. आमचा एक ठरलेला टोन आहे. कुणी असू दे. हा. मोठे सर आले काय सर कसे आहेत? गोस्वामी सर आले काय सर कसे आहेत? अमित भाडगे सर आले ना काय सर काय कसे सर आहेत? कसे आहेत? क्या बात. कुणी होतं सागळे सर दिले काय सर कसे आहेत? आम्ही सगळ्यांना सेम आवाजात बोलतो. वा. कुणी दिसला की आपण काय कसं आहे? काय कसं एवढं आहे. सेम असं नाही वा सर कसे आहात, हाय सर, चेंज वर नाही, जे आहे ते आहे. जे आहे ते. क्या सगळ्यांना बात. कळतं बाबा एकाच पट्टीत आहेत. हा. वा. सगळ्यांना सेम वागणूक देतो आम्ही, बाकी असं काही हे नाही. तर मंडळी, आज एवढी मोठी 2 माणसं आपल्याकडे आलेली आहेत. आजचा कार्यक्रम फारच रंगतदार होणार आहे हे दिसतंय आत्ताच. हे बघा, तुमचं नाव काढलं आणि फोन वाजला. आपण लगेच फोन घेऊया. हॅलो, हॅलो, बोला. ओमकार आहे का? ओमकार. ओमकार सर, ओंक्या तुमच्या आवाज ओळखीचा वाटतोय रे. हॅलो 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 ओमक्या. बाबा. हा बाबा बोलतो. अरे तू पाकिटात 300 रुपये चोरून निघालास. आता रिकामं झालंय पाकिट. बाबा कार्यक्रमात आहे मी अरे आता. तू कुठे आहेस? आता मी खाली दाढी करायला गेलो, साबण लावलाय, पैसे नाही खिशात. काय करू? हा? बाबा, अरे तुझी लाईफ- आई बरी रे बाबा, ती पैसे घेते तर किमान सांगते तरी. हा बाबा लाईव्ह शो आहे. काका काका मी बोलतोय गौऱ्या, आभाळा एवढी माणसं कार्यक्रमात आहे आम्ही. अरे बापरे, हा तुझ्या बरोबर आहे काय रे गौऱ्या? हा. अरे नको राज जाऊ रे ह्याच्या बरोबर. तुझं काही खरं नाही बरं काय आयुष्यात. अयो ए ओमकार, हा काय मला काय वाटतं तुझी बाईक ह्या गौऱ्याने चोरली असेल बघ. मी नको राज जाऊ त्याच्यावर. कशाला बोलतोय? आम्ही त्याला सांगितलं बाबा फोन ठेवा तुम्ही प्लीज, मी कार्यक्रमात आहे आता. तू कुठेही आज त्या छपरी बरोबर राहू नको. कटिंग करायला पैसे नाही त्याच्याकडे, त्याबरोबर कशाला राहतोस तू? अहो अरे काय आव करतो. हा आता खाली गेलो, पैसे नाही. ते लाईट बिल भरलं का? लाईट बिल भरायला पैसे नाही. पण नंतर भरतो ना मी बाबा. अरे काय नंतर? जिथं पैसे मिळत नाही अशा शूटिंग राहतो कशाला रे तू? इथं घराला लिकेज झालेलं आहे, तुला माहिती आहे बाबा हा? पैसे- आपलं छत गळतंय. हा हे बघ लक्षात ठेव, आज जिथं गेलाय तिथं जर काही पैसे मिळाले तर आधी दाराची कडी आण. दाराला कडी नाहीये, माझ्या पायजमाची नाडी बांधतो आपण दाराला. बाबा कट. रात्रभर मी धरून बसतो हातात. बाबा पायजमा. कट कर. अरे तुम्ही तरी कट करा ना फोन. ऐकू हॅलो? येत नाहीये. हॅलो ऐकू कट झालं. विनोदी आहे. माझे बाबा असे फनी क्या आहेत. बात आहे. क्या एक- आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमामध्ये आपण पुढे वळूया. एक मिनिट चेतन. ओंक्या काय ऐकतोय मी? काय तू बाबांच्या खिशातून 300 रुपये चोरलेस? नाही ते बाबांच्या मी घेतले मी नाही, नाही, सांगायला चोरलेस विसरलो. तू. एक मिनिट. आणि काय तुझ्या घराला कडी नाही आहे? कडी आहे रे, वरची नाहीये. तुझे बाबा लेंग्याचा नाडा लावून दरवाजा बांधतात आणि दरवाजा बांधतात, रात्रभर लेंगा हातात धरून बसतात. तसं नाहीये ते ओंक्या तुम्हाला का बोला नाहीस? का तू धरायला आलास तस लेंगा? नाही ना. गप्प बोलशील मला? तुला पैसे पाहिजे तर बोलायचं ना मला. तू दे पैसे दे. तू मला बोलायला पाहिजे होतं ना, पण आता बोलून काय फायदा आहे?
अरे तू बाबांच्या खिशातले पैसे चोरतोस यार ओंक्या. पैसे चोरलेले नाहीयेत, मी बाबांना फक्त अरे सांगितलं नाही कुणीतरी असं सांगितलं ना की पितृदेव भाव असं म्हटलंय ना कुणीतरी. भाव कोणी नाही म्हटलेलं, पितृदेव भव असं आहे. तू नको शिकू मला शहाणपणा, कळलं काय? आता ऐकलं मी सगळं फोनवर. तुम्ही एक मिनिट पुढचा- मी तुम्हाला सांगतो. मी शूटिंग करतो ना, मला पैसे मिळतात थोडेफार, मी घरी जातो, आईच्या पर्समध्ये हळूच ठेवून देतो. क्या बात है. आईला असं वाटतं की सॅन्टा क्लॉज पैसे ठेवतोय म्हणून. ग्रेट. आता तर असं झालं की आई सॅन्टा क्लॉजला कमवता पोरगा समजायला लागली आणि मला नाग्या समजायला लागली. इतकं चाललंय. क्या बात. अरे आई बाबांनी पोटाला चिमटा काढून आपल्याला मोठं केलंय. खरंय. तर आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांच्या करता काहीतरी केलं पाहिजे. अगदी. आणि ते बिचारे रात्रभर दरवाजाला नाडा लावून उभे राहतात, हातामध्ये लेंगा पकडून उभे राहतात. कसं वाटतं ते ऐकायला? ऐका तुम्ही ना. पुढचा प्रश्न विचारा प्लीज. तर आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात आपण बोल पुढे ना वळूया. यार. बस. मंडळी, खरा माणूस कशामुळे ओळखला जातो? आपली नात्यांची असलेली बांधिलकी, त्याची जपणूक. नाती कोणी जोडतो, पण ती जपणं, तो खरा माणूस. बरोबर. क्या बात आहे. या वाक्यावर पुढचा फोन आला, आपण लगेच फोन घेऊया. येस येस. हॅलो. हॅलो बोला. हॅलो गौरी, मी बोलतेय. गौरव सर. ऍक्च्युली हा माझ्यासाठी आहे. मी म्हणजे कोण बोलतंय? आता विसरलास ना मला कोण बोलतेय? सुश बोलते. सुश. सुष्मिता, तू कशाला फोन केलायस? एक मिनिट कट करा. मी कशाला फोन केलाय? गौरी, मी कशाला फोन केलाय? हो, ब्लॉक मी- केलंस ना रे तू मला. सुश आता कसं वागतोस माझ्याशी? सुश, मी ओंकार बोलतोय. ओंकार. सुश. हा, तू गौऱ्याने काय केलं तुझ्या बरोबर? काय तू काहीतरी बोलत होतीस ना? काय नाही केलं मी. काय काय केलं? हा काय नाही केलं विचार मला. काय नाही केलं ते सांग. याच्याकडे ना पैसे नसायचे. पैसे हा? स्ट्रगल करत होता ना, तेव्हा माझ्याकडून पैसे घ्यायचा. काय सांगतेस काय? मी केलाय. सिनेमाला जाऊ बोलायचा, मी तिकीट काढायचे. नाही. बाईकने फिरू बोलायचा, मी पेट्रोल भरायचे. ते सगळं जाऊ दे. ऑडिशनला जायचं ना, तेव्हा रिक्षाचे पैसे सुद्धा मी द्यायचे. अरे नाही यार, हे सगळं. आणि काय मी याला आय लव्ह यू म्हणायचे ना, हा? तर हा आय लव्ह यू टू म्हणायचे. माझ्याकडून 20 रुपये घ्यायचा. गौऱ्या यार, आय लव्ह यू टू म्हणायचे 20 रुपये किती चीप आहेस रे. हो ना, बघ ना. किती म्हणजे cheap असतं? दिवसाला 500-600 रुपये माझे कुठेच नाही गेले. 600 रुपये आय लव्ह यू टू चे. ऐक ना भाई, एक कट कर ना प्लीज, कट कर. ऐका सुशजी, अख्खा महाराष्ट्र आपला शो बघतोय, तर आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात हे सगळं घडतंय. आपण नंतर बोलूया. हा. कट झाला फोन. कट झाला. हो. कट झाला फोन. काय ऐकतोय मी हे गौऱ्या? अरे 20 रुपये घ्यायचास तू? नाही ते आय लव्ह यू टू बोल. किती लाज आहेस रे गौऱ्या. ते किती वाईट आहे. सर ऐका. मी बरा म्हणजे मी 300 रुपये बाबांकडनं घेतो, गर्लफ्रेंडकडनं. पैसे दे ना असं तरी मी करत. दरवाजाला लेंग्याची नाडी नाही लावत ना आम्ही. मी काय करीन? मी लेंग्याची नाडी लावेन, नाही तर बापाला उभा करेन. बघा सर ऐका. हा वळू आतमध्ये झोपणार, बिचारा म्हातारा बाप दाराला असा उभा राहणार. बघायचं. अरे मी गर्लफ्रेंडकडे पैसे दे ना असं तरी करत नाही. पैसे देते असं तरी करत नाही. सर, आभाळा एवढी माणसं या Yes, कार्यक्रमामध्ये. yes. आपण आता पुढे वळूया. हो. हा, आपल्याकडे आलेले आहेत ओमकार मोरे आणि गौरव राऊत. एक मिनिट, मी गौरव मोरे आहे. मी ओंकार राऊत नाही, कळलं? मी तुम्हीच म्हणा. ओंकार राऊत आहे. गौरव मोरे नाही, ओंकार मोरे तर नाहीच नाही. आणि मी तर नाहीच हा. आहे. मी गौरव मोरे आहे. बरं ठीक आहे सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आज तुमचे इतके फॅन्स आहेत. Yes. इतके तुम्ही ठिकठिकाणी जाता, फॅन फॉलोइंग तुमचं वाढलंय, लोक तुम्हाला फोन करतात, मेसेजेस करतात. कधी कंटाळा नाही येत का सर? कधीच नाही आला कंटाळा. कारण फॅन्स आहे म्हणून मी आहे म्हणून फॅन्स आहे. क्या? फॅन्स आहे म्हणून आपण सगळे आहोत. तू कुणीतरी म्हटलं ना फॅन्स इज डेंटेड, फॅन्स इज डेंटेड. काय? कुणीतरी म्हटलं ना ते फॅन्स इज डेंटेड, फॅन्स इज डेंटेड. तसं आहे ते. फ्रेंड इन डीड इज अ फ्रेंड इन डीड असं आहे ते. फ्रेंड इन डीड म्हणजे वेस्ट इंडिजचा आहेस तू. इंडी करतोय. सर खरे हा, जास्त बोलतोय, सांगा. सर ऐका सर. जास्त बोलतोय. सर, आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात तुम्ही आलेले आहात, तर हो. तुम्ही तुमच्या फॅन्स बद्दल बोलत होतात सर. येस फॅन्स आहेत ना, फॅन्सना मी माझा देव मानतो मी. क्या बात आहे. त्यांच्यासमोर मी तनमस्तक होतो. काय बोलता सर? ते तनमस्तक असतात ना, काय म्हणतात त्याला? लायकी काय लायकी? काय काय हो तनमस्तक होतोय. होतो ना मग मी. त्यात काय एवढं? तुला काय झालं? क्या मला काय बात. झालं? तू तनमस्तक होऊनच दाखव सर, मला. सर मंडळी, तुम्हाला मला सांगायला आवडेल की सर आता म्हणाले फॅन्स म्हणजे माझा देव. क्या मी याच्या बाजूला मी सरकून बसतो. हा. मला या कोणाला बसायचं वाक्यावर आहे. आपण फोन घेऊयात सर. फोन आलेला आहे. तुमचं नाव ऐकून इतके वेळा Yes. फोन आपला खणखणतोय खरं. Yes, हा.
हॅलो हॅलो बोला ओमकार सर आहेत काय माझ्यासाठी फोन आहे क्या माझ्यासाठी बात घे ना घे हा हॅलो बोलतोय ओमकार हा ओळखलं काय नाही मी बबली कोण बबली जिला तू होळी एक मिनिट बस खाली एक मिनिट हा बबलीजी हा होळीला बबलीजी, message कोण केला बोल- होता ना हा होलीला मेसेज केला होता बबली 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 आपण तू वेगळ्या कार्यक्रमात आहे मी नंतर आपण बोलू नाही नाही फोनवर. बबलीजी तुम्ही बोला नंतर कशाला बोलूया एवढे मेसेज करून करून कंटाळली यार मी हा बबली आपण तू वेगळ्या चुकीच्या ठिकाणी फोन केलाय एक मिनिट बबलीजी ऐका मी गौरव मोरे बोलतोय हा तुम्हाला मेसेज करायचा म्हणजे कुठे मेसेज करायचा तुम्हाला गौरव सर मी ओमकार सरांची ना खूप मोठी फॅन होती होतीच ना एक मग. मिनिट होती म्हणजे काय होती आता नाहीये हा, मग फोन ठेव ना आता नाही म्हणजे काय झालं मला सांगा पहिलं काय झालं मी नाही त्यांना म्हणजे- मेसेज केला होता की मी तुमची खूप मोठी फॅन आहे तर त्यांनी माझा नंबर मागितला नंबर मागितला त्यांनी डायरेक्ट नंबर मागितला आणि मला रात्री ते मेसेज करतात ते बदामवाली पप्पी पाठवतात अरे गप्प बस यार. बोला अजून असं नाही यार नाही, सांग ते फक्त. आणि मला बोलतात आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ठेवूया काय अरे आपण मस्करीत बोलतो का मी अजून काय अजून काय मी त्यांना फेसबुक वरती मेसेज केला होता हा. ना मला मी फॅन आहे तुमची हा. तर ते बोलतात की मला तुमचा फोटो आवडतो एक फोटो आवडतो हा. म्हणजे तुमचा डीपी बघून तुम्हाला म्हणाले असं हा मी तो कॉलेज मधला फोटो ठेवला होता ना 20 वर्षापूर्वीचा एक मिनिट 20 वर्षापूर्वीचा बबलीजी हा. सॉरी टू से तुमचं वय किती आहे हो 4वर 2 42 अरे मला नव्हतं माहिती यार मला आयुष्यात माहिती नव्हतं मला खरंच माहिती नव्हतं तू फोन ठेव मी कशाला फोन ठेवू तू केलास फोन ठेव अरे फोन कट करा ना तुम्ही तरी आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमामध्ये हे कोणाला अरे गौऱ्या बिसांदे मुके बुरी गत के तेरे को कुछ लाज शर्म है कि नहीं एक मिनिट सर हे कोण आहे हे माझे जल्दी बोलून तू कोण आहे रूम पार्टनर आहेत माझे हा. श्याम दादा हा. फाईट मास्टर आहे फाईट मास्टर पण सर तुम्ही डायरेक्ट आत कसे आलात सर नहीं सवाला गलत पूछ रहे तुम नहीं करना। सवाला ये पूछो कि मैं यहाँ क्यों आया और क्यों आया ये इस चड्डी चोर को पूछो काय श्याम दादा सर काय बोलताय तुम्ही सर, इसने मेरी चड्डी पहना है इसको बोलो चड्डी निकाल ए बाबा ऐक ना बाबा एक कॅमेरा चालू आहे ना आभाळ एवढी माणसं नावाचा कार्यक्रम आहे जरा गप्प बस ना मेरे को कुछ मालूम नाही नहीं एक मिनिट चड्डी घातली आहेस तू त्यांची हाँ इसने पहना है त्यांची चड्डी घातली आहेस तू खरं खरं सांग हा हे माझे रूम पार्टनर आहेत हा. ऍक्च्युली काय झालं माझी ओली होती ना काय चड्डी हा. ते झोपलं होतं तर मी म्हटलं चला आता आपला कार्यक्रम आहे तर मी घालून आलो बाकी काय नाही मेरी चड्डी गिल्ली है ये मेरा कसूर है किती लाज आहेस रे तुझी ओली चड्डी आहे म्हणून तू त्यांची घालशील सर, हाँ? चड्डी दे मेरी तू चड्डी सर, घे, ऐका. तू चड्डी दे आधी त्यांची तुम्ही घेऊन जा याला तुम्ही याला घेऊन जा चालू कार्यक्रम. नाही, नाही, दुसऱ्याची चड्डी घालणार मला इथे स्टेजवर नको ते. याला काय अर्थ आहे? दुसऱ्याची चड्डी घालून येतो. नका अरे नका, काय? हे बोलू नका बोलू हा, तुम्ही ठीक आहे. नका ना होय बोलू नका नाही तू दुसऱ्याची चड्डी घालून आपला आला कार्यक्रम कुठला आहे आभाळा एवढी चड्डी काय बोलायला लावताय मला नाही आभाळा एवढी तुम्ही निघा हो ठीक आहे हरकत नाही तुम्ही निघा हो निघतोय ठीक आहे काय माणसं आली होती माझ्या शो मध्ये तर रसिका हो आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात पुढील भागात आपले मान्यवर आहेत अरुण कदम आणि प्रभाकर मोरे क्या बात है अतिशय इंटरेस्टिंग मुलाखत ऐकूया आपल्या हास्यरसिकांनाही आभाळा एवढी माणसं कशी वाटलीत प्रसादा फार छान फक्त हे आभाळ कुठलं आहे हे मला एकदा जरा बघण्याची गरज वाटते मुळात नाही कॉन्सेप्ट फार छान होती आणि फार छान लिहिली आणि तुम्ही दोघांनी खूप एन्जॉय केलं मधले फोन कट पण फार इंटरेस्टिंग होते गोस्वामींचा फोन कट फारच इंटरेस्टिंग होता मला व्हिज्युअलाइज झालं की तू तुझ्या बापाला नाडी बांधून कसं ठेवलं असशील काय ती कल्पनाशक्ती फार इंटरेस्टिंग होती सगळी आणि शेवटचा बबलीचा कॉल पण वनिताचा म्हणजे प्रत्यक्ष नसलेल्या माणसांसाठी पण एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे मस्त ओमकार गौऱ्या चेतना फार काही नव्हतं तुला पण प्रत्येक वेळेला ती आभाळा एवढी माणसं तो जो आव आणत होतीस तो फार इंटरेस्टिंग होता मजा आली